नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील आपण अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 7 घटकावरती बुद्धिमत्तेविषयी माहिती घेतली होती. तसेच गणिताचे घटकसुद्धा सुरू केलेले आहेत. या पाठीमागचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आज आपण बुद्धिमत्ता विषयातील घडी घाला व उलगडा या घटकावरती अभ्यास करणार आहे. तर चला करूया सुरुवात. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की परीक्षेमध्ये या घटकावरती 4 क्वेश्चन हमखास पडले जातात आणि हा घटक खूप महत्त्वाचा आहे. हा बुद्धिमत्तेमधील अवघड घटक आहे, त्यामुळे सविस्तर असं तुम्ही या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तर चला करूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, आपण स्वाध्याय घेत आहोत. 1 ते 30 आकृत्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे बघा, पहिला स्वाध्याय काय म्हणतोय, पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रश्न आकृत्यात दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दुमडून त्याला काही ठिकाणी भोके पडले आहेत. बघा, प्रश्न नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. वा तो कापला आहे. कागदाची ती घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी एक आकृती उत्तराकृतीत दर्शवलेली आहे. अशी उत्तराकृती निवडून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. तर बघा मित्रांनो, एक आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याला एक कागद दाखवलेला आहे. त्या कागदाला काय करायचं आहे, दुमडून त्याला काही ठिकाणी भोके पडलेले आहेत. आणि तो कापला म्हणजे काय करायचं आहे, कागदाची ती घडी पूर्णपणे उलगडायची आहे आणि कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी एका उत्तर आकृतीत आपल्याला दर्शवलेलं आहे आणि ते आपण शोधायचं आहे. तर बघा, हा दिला आहे, ही दिली आहे प्रश्न आकृती आपली. त्यानंतर तिला घडी घातलेली आहे आणि यानंतर बघा, इथे हा चौकोन भाग घडी घालून तयार केला आहे आणि इथे कापलेला आहे. बघा, इथे भाग हा काय केलेला आहे, कापलेला आहे. आणि आता आपल्याला अशी आकृती शोधायची की तो उलगडल्यानंतर तो भाग कसा दिसतोय म्हणून. तर बघा, हा भाग कापला म्हणजे आपल्याला असाच भाग शोधावा लागणार आहे, कारण की सर्व बाजूनी हा एक भाग कापला आहे म्हणजे सर्व बाजूने आपल्याला तो भाग शोधावा लागणार आहे. तर बघा, पर्यायामध्ये तशी आकृती दिसते का आपल्याला शोधायची आहे. प्रश्न थोडासा कठीण वाटत आहे, परंतु जर समजून घेतलं तर खूप सोपं प्रश्न आहे. बघा, अशी आकृती आपल्याला दिसायला हवी, कारण की परीक्षेमध्ये हा भाग कापला आहे, हा भाग कापलेला आहे, त्यामुळे शोधायचं आहे. ए मध्ये दिसते का रे, आपण पर्याय कट करायला शिकूया. आता ए मध्ये दिसतोय का, नाही. इथे ए मध्ये डब्ल्यू दिसतंय, त्याच्यामुळे ए ही आकृती येणार आहे का, नाही येणार. त्यानंतर बी मध्ये बघा, हा आकार दिसत आहे की नाही, हा आकार आणि हा आकार काय करत आहे, दिसत आहे. त्यामुळे बी नंबरची आकृती काय होणार आहे, येऊ शकणार आहे. डायरेक्टली हो म्हणायचं नाही, कारण की अजून आपल्याला पुढची आकृती बघायची आहे. जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर तुम्ही हो म्हणू शकता. त्यानंतर बघा, दुसरी आकृती. बघा, इथे दोन्ही बाजूला तशी सेम आकृती आहे, परंतु खालचा भाग नाही, कारण की चारही बाजू सुद्धा कापले जाणार आहेत. एक बाजू नाही म्हणजे सी सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा सी नंबरच्या आकृतीसारखं आहे, फक्त उलट केलेलं आहे, म्हणजे डी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो, बी नंबरचा येणार आहे. म्हणजे बी नंबरचा कन्फर्म आपली आकृती बरोबर आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतर घेऊया दुसरा प्रश्न. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. बघा, हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे आपल्याला काय करायचे, घड्या घालायचेत. घड्या घालताना बघा, हा इकडल्या बाजूला घेऊ शकतो, हा इकडल्या बाजूला घेऊ शकतो. बघा, हा बाजू त्यांनी दाखवले, बाण करून दाखवलेला आहे. हा बाजू इकडे घेतलेला आहे. त्यानंतर ही बाजूसुद्धा इथे घेतलेली आहे आणि ही बाजूसुद्धा इथे घेतलेली आहे. ही बाजू घेऊन आपल्याला काय केलं याने, हा जो टोक आहे ना तो कापलेला आहे. बघा, हा टोक काय केलेला आहे, कापलेला आहे. दिसतोय का, हा टोक कापलेला आहे. त्यामुळे आता त्या टोकानुसार आपल्याला आकृती शोधायची. असा टोक कुठल्या आकृतीमध्ये दिसतो, ए मध्ये दिसतोय का रे, नाही. बी मध्ये दिसतोय का, हो. हा टोक या बाजूला दिसतोय, म्हणजे चारही बाजूला आपल्याला कापलेला जाणार आहे. त्यामुळे हा एक बाजू काय होणार आहे, कापली पाहिजे. त्रिकोण आहे त्यामुळे 3 बाजू कापले जातात. बघा, हा त्रिकोण आहे, 3 बाजू दिसतेत. बघा, 1, 2 आणि 3 ही आकृती दिसते, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, असू शकणार आहे. त्यानंतर बघा, सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का, नाही. 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का, नाही. म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबरचा उत्तर क्रमांक येणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न घेऊया. आता आहे दिलेला आहे, आहे दुमडायचं आहे. बघा, हा बाण वरती दाखवला आहे, म्हणजे हा भाग इथं काय करायचा आहे, दुमडायचा आहे. त्यानंतर सुद्धा हा भाग सुद्धा दुमडायचा आहे मित्रांनो, आणि हा भाग काय करायचा आहे, आता कट करायचा आहे. मग कट केल्यानंतर काय राहते ते बघायचं आपल्याला. इथं 3 टिंब आहेत. बघा मित्रांनो, 3 टिंब आहेत, म्हणजे आपल्याला किती येणार आहेत, आपले या बाजूला 3 आहेत, म्हणजे इकडे सुद्धा काय होणार आहे, 3 येणार आहे. बघा कसं दिसतंय का, इथे बघा 1 2 3 1 2 3,
म्हणजे इकडच्या बाजूला आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूला आले पाहिजेत, या बाजूला आले पाहिजेत, या बाजूला आले पाहिजेत, या बाजूला आणि या बाजूला, म्हणजे चारही बाजूला आपल्याला काय झालेले आहेत, त्रिकोण झालेले पाहिजेत. बघा या बाजूला दिसतेत पण सर्व प्रत्येकजण एकाच बाजूला दिसतेत, म्हणजे ही बाजू चारही कोपऱ्याला आहेत परंतु आकार सेमच आहेत. बघा इकडे सगळे आहेत या बाजूला, परंतु इकडे सुद्धा असू शकतात, इकडे सुद्धा असू शकते, चारही बाजू वेगवेगळ्या असायला हवेत, म्हणजे ही आकृती काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा एक एक आहे, आकार सारखे आहेत परंतु एक एक बाजू असल्यामुळे बी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरमध्ये बघा या बाजूला एकदा आहे, या बाजूला टोक एकदा आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे, म्हणजे सी नंबरची आकृती काय होणार आहे, येणार आहे. डी नंबरची आकृती सुद्धा येणार नाही, म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे, सी नंबरचा पर्याय क्रमांक येणार आहे. सी नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. बघा आयत आहे, मगासारखंच आहे परंतु इथे कट करताना वेगळ्या पद्धतीने केलं आहे. बघा वरची या जशी आकृती आहे तशीच आहे. आता बघा इथे बांध दिला दाखवला आहे आणि हा भाग काय केलेला आहे, कट केलेला आहे त्यांनी. बघा हा भाग काय केलेला आहे, कट केलेला आहे. तर कट केल्यानंतर ती आकृती कशी दिसते ते बघायचं आहे आपल्याला. बघा आता एमध्ये हा भाग आहे, हा भाग आहे, दिसते का रे, हा भाग कट केला म्हणजे इकडला पण भाग कट झाला पाहिजे, इकडला पण भाग कट झाला पाहिजे. आपण हातात कागद घेऊन कट करून बघायचं आहे, कारण की आपल्याकडं आता सध्या कागद घेऊन कट करायला दाखवायला वेळ कमी पडत असल्यामुळे दाखवत नाही, परंतु तुम्ही कागदावरती करून बघितलं तुम्हाला लवकरात लवकर समजेल ह्या गोष्टी. बघा पेपरमध्ये आपल्याला काही कागद नसतो त्यामुळे तुम्ही अंदाजे सुद्धा तुम्ही करू शकता. बघा एमध्ये असणार आहे का, नाही, कारण की पाकळीसारखे येणार आहे मित्रांनो. बघा बीमध्ये सुद्धा नाही येणार, सीमध्ये येणार आहे. बघा मित्रांनो पूर्ण ह्या बाजू झालं, या बाजू झालं, या बाजू झालं आणि या बाजू झालं, म्हणजे सी नंबरचा उत्तर क्रमांक आपला सी नंबर येणार आहे मित्रांनो. त्यामुळे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर घेऊया लगेच पुढची आकृती. त्यानंतर बघा पुढची आकृती कशी आहे, बघा आहे तशी आकृती दिलेली आहे, इथे पण आहे तशी आकृती दिलेली आहे, इथे पण आहे, फक्त हा भाग कट केलेला आहे. बघा चार कोपरे वेगवेगळे आले पाहिजेत. बघा हा कुठे आहे, हा समानच वाटत आहे, हा सारखाच वाटत आहे. सी नंबरचा पर्याय बघा, सी नंबरच्या पर्यायामध्ये जरा आकृती आपल्या बघा सारख्या वाटतात. बघा ही इकडे आकार आहे, इकडे आकार आहे, हा सुद्धा आकार वेगळा आहे आणि हा सुद्धा आकार काय आहे, वेगळा आहे. म्हणजे हे समान आकृती आहेत परंतु आकारामध्ये तिरकस केलेला आहे, त्यामुळे सी नंबरचा आपला पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये तर जास्त चौकोन दिल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, येणार नाही, म्हणून सी नंबरचा उत्तर क्रमांक आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. बघा अर्धवर्तुळ दिलेला आहे, हा भाग इथे कट केलेला आहे. बघा हा भाग, हा तीन भाग कट केले आणि ह्या चौथ्या भागामध्ये काय केले, दोन असे छोटे छोटे अर्धवर्तुळ काढलेले आहेत. म्हणजे अर्धवर्तुळ काढल्यानंतर काय होणार आहे, मग सगळीकडे अर्धवर्तुळ येणार, बरोबर की नाही. मग कशी डिझाईन होणार, आता एमध्ये होणार का डिझाईन, अशी आहे का डिझाईन, कुठे नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय येणार आहे, येणार नाही. बीमध्ये आहे का डिझाईन, तशी नाही, म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. सोपी आहेत आकृत्या मित्रांनो, व्यवस्थित लक्ष दिलं तर लवकर समजेल. त्यानंतरचा सी नंबरच्या पर्यायामध्ये डिझाईन आहे तशी आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे मित्रांनो. आणि डी नंबरची सुद्धा आकृती वेगळी आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, येणार नाही. त्यामुळे सी नंबरचंच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर घेऊया लगेच पुढची आकृती. बघा चौकोन आहे, त्यानंतर त्याला फोल्ड केला आहे, त्यानंतर परत फोल्ड केलं आहे आणि त्याला इथं काय केलं आहे, असा चौकोनीचा आकार दिला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, चौकोन येणार आहे. बघा आता इथं चौकोन आहे पण आकार वेगळा आहे, म्हणजे ए सुद्धा चुकीचं असणार आहे. बीमध्ये बघा त्रिकोण आलेला आहे, म्हणजे बी सुद्धा चुकीचं असणार आहे मित्रांनो. सी नंबरमध्ये सर्व त्रिकोण आहेत, म्हणजे सी सुद्धा चुकीचं असणार आहे. आणि 4 नंबर डीमध्ये चौकोन आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. कारण की हा चौकोनाचा भाग दाखवलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा आपला काय असणार आहे, चौकोन येणार आहे, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच. बघा चौकोन आहे, परत इथं अर्ध चौकोन केला आहे, परत इथला असा जो भाग आहे ना तो कट केलेला आहे, कट दाखवलेला, म्हणजे डिझाईन कशी येणार, हा भाग आतमध्ये गेलेलाच येणार डिझाईन, म्हणजे सेम सगळीकडे तेच येणार. आता बघा कुठे आहे, ए नंबरच्या पर्यायामध्ये दिसत आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. बी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत नाही, म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये तसं दिसते, पण हा जो मधला जे आकार आहे ना तिथे 2 आले आहेत, इथे एकच आले आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरचा सुद्धा पर्यायामध्ये तर एकही नाही, आतमध्ये चौकोन नाही, त्याच्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही, म्हणजे ए नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 9 नंबरचा प्रश्न घेऊया लगेच. बघा आकृत्या सर्व सेम दिसत, फक्त कट करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने कट केलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा पहिल्यांदा काय आयत आहे, परत चौकोन आहे, परत चौकोनाचा जो कडेचा भाग आहे तो रंगवलेला आहे. बघा आता कुठे आहे दिसतोय ते, बघा
एमध्ये दिसत आहे म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर असू शकतो. बी मध्ये नाही. सी मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने रंगवलेला आहे आणि डी मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने रंगवलेला आहे. म्हणजे काय होणार आहे आपला ए नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यामुळे ए नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा घेऊया 10 नंबरचा प्रश्न. बघा त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्याचा मधून भाग केलेला आहे. त्रिकोण 2 केलेले आहेत. बघा आता त्रिकोणात परत 2 त्रिकोण केले आहेत. बघा वरती एक रेष मारलेली आहे आणि त्या रेषेमध्ये आता काय केलेलं आहे असा जो भाग आहे ना तो कट केलेला आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं अशा आकृतीमध्ये. बघा असा जर भाग असेल तर आता असा भाग कुठं कट केला, असा कुठं दिसतोय रे, एमध्ये पण दिसतोय, परंतु इथे पण असायला हवा, इथे पण असायला हवा आणि इथे पण असायला हवा. म्हणजे 2 काय होणार आहेत आपले हे छोटे छोटे चौकोन होणार आहेत तयार. म्हणजे शंकरपाळीसारखे आकार तयार होणार आहेत. मग शंकरपाळीसारखे 2 आकार कुठे दिसतात, एमध्ये नाही, बी मध्ये दिसतात, सी मध्ये नाही, सी मध्ये पण दिसते, डी मध्ये दिसते. म्हणजे एक कट करून टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा जो आकार आहे ना तो षटकोनासारखा आहे. वरची लाईन बघा षटकोनासारखा आकार कुठे दिसतो, एमध्ये नाही म्हणजे ए तर कट केला आपण, बी मध्ये दिसतो म्हणजे बी असू शकतो, सी मध्ये नाही म्हणजे सी कट म्हणजे ए कट, सी कट आणि बी मध्ये आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. आता बघा षटकोनासारखा आकार मात्र आहे, परंतु हा इथे एक भाग आहे, इथे एक भाग म्हणजे 1 2 3 असे आहेत आणि परत 4 5 6 म्हणजे जवळजवळ 12 टोक पाहिजेत मित्रांनो. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 इथे 8 टोक आहेत आणि इथे किती आहेत 6 आहेत. म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. टोकावरती जायचं आहे मित्रांनो, त्यामुळे डी नंबरचं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सेम आकृत्या सगळीकडे सारखे आहेत, फक्त कट करताना वेगळ्या पद्धतीने. आता टिंब शोधायचं आहे, कुठे दिसतोय बघा. आता टिंब एमध्ये आहे का, आहे असू शकतं, बी मध्ये नाही आहे असू शकतं, सी मध्ये आहे असू शकतं, डी मध्ये नाही म्हणजे डीचा पर्याय कट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतरचा बघा आकार बघायचा आपल्याला. हा आकार आहे तो चौकोनी येणार, कुठे दिसतो रे, ए मध्ये दिसतोय का, आहे, बी मध्ये नाही म्हणजे बी कट, सी मध्ये दिसतोय म्हणजे सी सुद्धा असू शकतो. ए मध्ये आणि सी मध्ये आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. आता ए मध्ये आणि सी मध्ये शोधताना काय करायचं आपल्याला, हा जो आकार आहे तो कसा व्यवस्थित आहे ते बघायचा आहे, कसा येतोय तो. तर ए मध्ये मित्रांनो सरळ आहे आणि सी मध्ये जरा वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळं सी नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे म्हणते ते. बघा त्रिकोण आहे, ते मध्ये रेष आहे, इथे पण बघा कसं केलेलं आहे. आता 2 आकृत्या सेम आहे, त्याने अर्ध म्हणजे मधून कट केलेलं आहे, घडी घातलेली आहे बघा. आता इथे घडी घातल्यानंतर कसा आकार येतो ते बघा आणि परत काय केलेलं आहे त्यांनी बाजू कट केलेली आहे. म्हणजे ही बाजू आपल्याला पाहिजे, सगळीकडे पाहिजे, चारी बाजूला ही बाजू हवी आहे. बघा ए मध्ये 2च आहेत, बी मध्ये 4 कडे आहेत, सी मध्ये 4 कडे आहेत, डी मध्ये सुद्धा 4 कडे आहेत. परंतु बघा ए मध्ये आकार कसे आहेत, हे दोन्ही आकार सारखे आहेत म्हणजे बी मध्ये येणार नाही. बघा सी मध्ये बघा हे खाली एक वर, हे एका बाजूला एक बाजूला म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे सी नंबरचं आपलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा घेऊया लगेच पुढचा प्रश्न. सी नंबरचं तर उत्तर समजलं तुम्हाला. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे. बघा सर्व आकृत्या सेमच आहेत, कट करताना चुके केलेले आहेत फक्त. आता बघा हा कसा आहे, फुगा टाईप वाटतोय म्हणजे हा काय होणार सगळीकडे सारखा येणार बरोबर की नाही. बघा इथे आहे का, नाही, चारी बाजूला नाही म्हणजे ए कट, बी मध्ये नाही म्हणजे बी सुद्धा कट मित्रांनो आणि सी मध्ये दिसत आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे डी नंबरमध्ये सुद्धा नाही म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे येणार नाही मित्रांनो. म्हणजे ए कट, बी कट, डी कट म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच घेऊया. 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. आता हा आकार बघायचा, ह्या आकृत्या तर सेमच आहेत मित्रांनो. हा आकार बघायचा आहे, तर कुठे कट केले कुठे केले, ही बाजू अशी दिसते की नाही. आता बघा ही बाजू त्रिकोणासारखी दिसते, आता ही बाजू अशी आहे. आता ही भाग बघायचा आपल्याला कुठे दिसतोय, हा भाग कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय बघा, हा भाग उभी रेष, थोडासा अर्धवर्तुळ आणि परत त्रिकोण टाईप. तर ए मध्ये दिसत आहे मित्रांनो, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसत नाही, डी मध्ये सुद्धा दिसत नाही म्हणजे ए नंबरचाच पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. जास्त विचार करण्याची सुद्धा गरज नाही, काही उत्तर असे असतात की लगेच एका सेकंदात समजतात मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि यात एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आणि ह्या सर्व आकृत्या आपल्याला पाठीमागच्या परीक्षेमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ह्याचा व्यवस्थित असा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा 15 नंबरची आकृती बघूया. बघा हा इथं काय केले, अर्धवर्तुळ दिले म्हणजे काय होणार आहे, घडी उलगडल्यानंतर काय होणार आहे पूर्ण वर्तुळ येणार आहे मित्रांनो. इथं त्रिकोणा टाईप आहे म्हणजे
इथं चौकोनच आहे मित्रांनो, म्हणजे इथं सुद्धा घडी उलगडली ना की काय होणार आहे, पूर्ण चौकोन तयार होणार आहे. आणि ही बाजूसुद्धा अर्धवर्तुळाकार येणार, कारण की 1 2 3च बाजू आहेत त्यामुळे. तर बघा आता मध्ये दिसत नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसत आहे मित्रांनो. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी नंबरचं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन व्यवस्थित प्रश्नाची आकृती शोधत जावा. बघा 16 नंबरचा प्रश्न आहे आपला. कशी आकृती आहे बघा, सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, परत तिरकी आहे. बघा कुठे तयार होते, मग हा भाग तयार करायचा आपल्याला. हा भाग तयार होतोय का बघायचा आहे. तर बघा कुठे तयार होतं, ए मध्ये. बघा ए मध्ये होतं तयार, बी मध्ये नाही होत, सी मध्ये सुद्धा होत नाही मित्रांनो, डी मध्ये होत नाही. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. त्यानंतरचा घेऊया लगेच पुढचा प्रश्न, 17 नंबरचा. 17 नंबरचा प्रश्न बघा, अर्धवर्तुळ आहे, परत घडी घातलेली आहे आणि परत घडी घालून 3 वर्तुळ दिले आहेत. आता आपल्याला इथे 3 आहेत, म्हणजे इकडे पण 3 येणार, इकडे पण 3 येणार आणि इकडे पण 3 येणार, म्हणजे 12 वर्तुळ येणार आहेत आपले. आणि पूर्ण वर्तुळ हे गोल रंगवलेलं असणार आहे, हे लक्षात ठेवा. बघा आता ए मध्ये आहेत का 12 वर्तुळे, नाहीत. बी मध्ये आहेत, सी मध्ये नाहीत, डी मध्ये आहेत. म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला लगेच येणार आहे, कारण की एकाच सेकंदात आपलं उत्तर समजलेलं आहे. त्यामुळे बी नंबरचं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. घडी उलगडली की सेम अशी आकृती दिसणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा घेऊया लगेच पुढचा प्रश्न. बघा आयत आहे, परत रेष आहे. आता बघा इथे 2 टिंब आहेत, बरोबर आहे की नाही. एक रंगवलेला आहे वर्तुळ, एक न रंगवलेला आहे. हा भाग आहे. आता ही घडी जर उलगडली तर आपले इथे 2, इथे 2, इथे 2 आणि इथे 2 किती होणार, 8 वर्तुळे होणार, बरोबर की नाही. 8 वर्तुळे होणार आणि 8 परत आतमधले 8, म्हणजे 8 आणि 8 16 वर्तुळे होणार. आता 16 वर्तुळे कुठे दिसत आहेत बघा, ए मध्ये दिसत आहेत, बी मध्ये दिसत नाहीत, सी मध्ये आहेत, डी मध्ये, म्हणजे बी नंबरचा पर्याय कट करायचा आहे. परंतु हा जो भाग आहे ना, हा भाग असाच आहे आणि इकडे काय होणार, खालती केलं की उलटं होणार. तसा भाग कुठे शोधता येते का बघा, इथे सेमच आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. इथे तर नाहीच. इथे बघा इथे वेगवेगळं आहे, इथे वेगवेगळं आहे, बरोबर आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय पण नाही येणार मित्रांनो, इथे वेगवेगळं आहे. मग इथं बघा इथं एक आहे, इथे एक आहे, म्हणजे हा भाग काय होणार आहे, उलट होणार आहे, बरोबर की नाही. इकडच्या बाजूला गेले की उलट होणार आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. उत्तर क्रमांक 4 बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतर बघा 19 नंबरचा प्रश्न आहे आपल्याला, बघायचं आहे व्यवस्थित. 19 नंबरचा प्रश्न बघा, कशी आकृती दिलेली आहे, अशी आकृती दिलेली आहे. म्हणजे कसा भाग येणार आपला, हा भाग तिरका येणार, इकडे पण असं कट होणार, असा पण भाग कट होणार. तुम्ही पेन्सिल असेल तर करून घेऊ शकता आकृती, वहीवर तुम्ही नोट करून घेऊ शकता. आता ए मध्ये बघा तसा भाग दिसतोय, म्हणजे ए नंबरची आकृती असू शकणार आहे. बी मध्ये दिसत नाही, म्हणजे बी नाही. सी मध्ये पण नाही, डी मध्ये पण नाही, म्हणजे ए नंबरच्या पर्यायामध्ये आपले काय असणार आहे, आकृती बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा 20वा प्रश्न बघा, 20 नंबरची आकृती आहे. 20वा नंबरचा प्रश्न आहे बघा, कसा आकार काढलेला आहे, असा आकार कुठे दिसतोय बघा, सेम असा दिवासारखा पंतीसारखा आकार दिसत आहे. ए मध्ये दिसत नाही, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसत नाही, डी मध्ये दिसत आहे, म्हणजे डी नंबरचा आपला काय असणार आहे, पर्याय बरोबर असणार आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला डी असणार आहे, कारण की एकाच एखाद्यात उत्तर समजलेलं आहे. अशाच प्रकारे सर्व उत्तर शोधायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. अशा प्रकारची आकृती आहे मित्रांनो, अशा प्रकारची जर आकृती असेल तर कसं करता येईल बघा. ए मध्ये आहे का रे, नाही. बी मध्ये आहे का, बी मध्ये आकृती आहे मित्रांनो. सी मध्ये बघा बरं, सी मध्ये छोटे छोटे आकृती आहेत, पण हे जे शंकरपाळीसारखे आकार आहेत ते सी मध्ये आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. कारण की हा भाग जर कट केला तर शंकरपाळीसारखा आकार तयार होतो, म्हणून आपला काय होणार आहे, सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये पण आहे, परंतु डी नंबरच्या पर्यायामध्ये खालचा भाग सुद्धा कट केलेला दाखवलेला आहे, म्हणून डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतरची घ्या पुढची आकृती लगेच. बघा कसा आकार दाखवला आहे, इथं अर्धवर्तुळ आहे, म्हणजे या बाजूला सुद्धा अर्धवर्तुळ येणार, बरोबर की नाही. आणि हा भाग कट केलेला आहे, म्हणजे हा भाग सुद्धा कट केलेला दाखवावा लागेल. कुठे दिसतोय रे, ए मध्ये दिसतोय, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये आहे, म्हणजे बी आणि सी कट आहे, परंतु इथं अर्धवर्तुळ आहे. इथे काय दाखवले, वर्तुळ दाखवलेलं आहे मित्रांनो. आता बघा इथे काय दाखवले,
इथे काय केले, इथे पाकळी दाखवलेली आहे. तर पाकळी आपल्याला शोधायची कुठे आहे, डी नंबरच्या पर्यायामध्ये हे पाकळी आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय येणार आहे आपला, बरोबर नाही. कारण डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा पाकळी पण दाखवलेली आहे, दोन्ही बाजूला अर्धवर्तुळ पण दाखवलेत आणि हा भागसुद्धा मधला काय केलेला आहे, कट केलेला दाखवला आहे. म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढची आकृती घेऊया लगेच. बघा हा भाग कसा आहे, हा भाग बघा एका बाजूला हा भाग आला पाहिजे, दुसऱ्या बाजूला हा भाग आला. कुठे दिसतो रे, एमध्ये दिसत आहे नाही, बीमध्ये दिसत नाही, सीमध्ये सुद्धा दिसत नाही आणि डीमध्ये सुद्धा बघा सीमध्ये दिसत आहे मित्रांनो. बघा सॉरी सीमध्ये हो का, या बाजूला दिसत आहे नाही या बाजूला दिसत आहे, म्हणजे उलटं झालेलं आहे. म्हणजे सी नंबरमध्ये दिसत आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, सी नंबरचा पर्याय असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया 24वा प्रश्न. 24वा प्रश्न बघा. 24वा प्रश्नामध्ये कसा आकार दाखवला आहे बघा, त्रिकोण आहे, हा कसा कट केला आहे बघा, शंकरपाळीसारखा आकार इथे यायला पाहिजे. कुठं आहे, इथे आहे, म्हणजे एक शंकरपाळीसारखा आकार येतो. बीमध्ये नाही, सीमध्ये नाही मित्रांनो, डीमध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. ए नंबरच्या पर्यायामध्ये आपला आकार बरोबर असा व्यवस्थित असं दाखवलेला आहे, त्यामुळे ए नंबरचाच पर्याय आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न घेऊया. अजून फक्त 5 प्रश्न राहिलेत, पूर्ण व्हिडिओ बघा. आपण 1 ते 30पर्यंतच प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. बघा कसं दाखवला आहे आकार, हा आकार बघा, हा आकार म्हणजे पूर्ण असा अर्धा गोल आला पाहिजे. कुठे दिसतोय, एमध्ये दिसतोय, बीमध्ये दिसत आहे का नाही, सीमध्ये दिसत आहे का नाही, डीमध्ये दिसत आहे का नाही, म्हणजे ए नंबरचाच आपल्या पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. उत्तर क्रमांक एच असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. सोप्या आकृतीला जास्त वेळ घालवायचा नाही मित्रांनो, पटपट उत्तरे सांगायची आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, आकृती कशी आहे. आता इथे 2 वर्तुळ दिलेले आहेत, म्हणजे आपले वर्तुळ किती येणार आहे, इकडे 2 इकडे 2, म्हणजे किती येणार, 16 वर्तुळ यायला पाहिजेत. इकडे 4 इकडे 4 इकडे 4 आणि इकडे 4. बघा इथे किती आहेत, एमध्ये आहेत का नाही, एमध्ये फक्त किती आहेत, 8 आहेत, बीमध्ये 16 आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय असू शकतो. सीमध्ये सुद्धा किती आहेत, 16 आहेत, परंतु सी नंबरमध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवले आहेत, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे, येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसत आहे 8 वर्तुळ दिसतात, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे बी नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा बघा पुढचा चौकोन आहे. इथे बघा कट केलेला भाग पण नेहमी बघायचा आहे, आपण कोणता भाग कट केलेला त्यानुसार आपण आकृती शोधत आहे. बघा हा भाग कट केलेला आहे, कुठे दिसतोय, एमध्ये, बीमध्ये दिसतोय का, बघा हा भाग कट केला आहे, म्हणजे हा सुद्धा भाग इकडे येणार आहे, बरोबर की नाही. आपण आकृती काढायची आहे एखाद्या रद्दी पेजवरती आणि बघायचं आहे. बघा हा भाग म्हणजे हा इथे त्रिकोण दिसतोय, असा त्रिकोण येऊ शकतो. बघा एमध्ये त्रिकोण नाही, बीमध्ये नाही, सीमध्ये सुद्धा नाही आणि डीमध्ये आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, आपला बरोबर असू शकणार आहे. त्यानंतरचं बघा 28वी आकृती आहे. थोड्याच आकृती राहिलेल्या आहेत. मग कसा भाग कट केलेला आहे, हे वर्तुळ आहे मित्रांनो, हे अर्धवर्तुळ आहे. तर वर्तुळ तयार होते घडी उलगडल्यानंतर बघा, मग इथे एक वर्तुळ तयार होते आणि इकडे एक तयार होते, बरोबर की नाही. हा बघा हा भाग 2 जर कट केले तर त्रिकोणाचा भाग 2 कट केले तर ए नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असू शकणार आहे. बी नंबरमध्ये नाही, सी नंबरमध्ये नाही, डी नंबरमध्ये सुद्धा नाही. त्यानंतरचा पुढचं बघा 29वी आकृती. 29वी आकृती कशा प्रकारे कट केली बघा, हा भाग कट केला आहे, हा भाग कट केला आहे, म्हणजे हा भाग कुठे येणार आहे, असाच वरती भाग येणार. कुठे दिसतो रे, एमध्ये दिसत नाही, बीमध्ये दिसत आहे, सीमध्ये नाही, डीमध्ये सुद्धा नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, बरोबर असणार आहे. आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे, बी नंबरचा असणार आहे. त्यानंतर बघूया शेवटची आकृती कशा प्रकारे आहे. शेवटची आकृती बघा 1 2 3 भाग केलेले आहेत, म्हणजे त्रिकोण भाग येतोय. आता बघा इथं काय केले, छोटंसं कट केलेला आहे, छोटासा भाग कट केलेला आहे, म्हणजे कशा प्रकारे येणार, वरती टोकाकडेच कटचा भाग येणार आहे, बरोबर की नाही. कुठे दिसतोय रे छोटासा भाग, एमध्ये नाही, बीमध्ये नाही, सीमध्ये दिसत आहे, म्हणजे सी नंबरचा आपला पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कारण की बघा हा भाग कट केलेला आहे, हा सुद्धा खालचा भाग सुद्धा कट होऊन जाणार आहे, म्हणजे सी नंबरचा उत्तर क्रमांक आपला पर्याय काय होणार आहे, बरोबर येणार आहे. आता मित्रांनो आपण 1 ते 30 आकृत्या या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत, घडी घाला आणि उलगडा या घटकावरती. तर पुढच्या घटकामध्ये आपण 31 ते 60पर्यंतच्या आकृत्या पाहणार आहोत. तर मित्रांनो
आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअरसुद्धा करत जावा. आणि मित्रांनो, कमेंट केलं तर तुम्ही कमेंट केलं तर आम्हाला नक्की समजतील, आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.